खरं तर चिकंजीनी या सगळ्या याच्यामध्ये मोठं अभियान राबवलं, त्याच्यात मोठं यश मिळालेलं आहे. काय सांगा? खरं म्हणजे आजचा दिवस NDAच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम CP राधाकृष्णनजी यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला आणि आज त्यांचा अतिशय दिमागदार असा शपथविधी झाला. हे आणि या शपथविधीला मला उपस्थित राहता आलं. मी उपराष्ट्रपती आदरणीय CP राधाकृष्णनजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय एवढ्या मोठ्या पदावर जाऊन देखील अतिशय साधी राहणी आणि मनमिळावू स्वभाव आणि उच्च विचारसरणी असं बहुआयामी नेतृत्व म्हणून उपराष्ट्रपती पदावर CP राधाकृष्णनजी विराजमान झालेले आहेत. ते राज्यपाल पदाचे देखील अनुभव त्यांना आहे, संसदीय कार्याचा देखील त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या पदावर राहून या पदाची शान मान सन्मान ते वाढवतील आणि याचा देखील आम्हाला अभिमान आहे. आणि खऱ्या अर्थाने देशाच्या विकासामध्ये, देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीचा फायदा होईल आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आले आणि त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणालो होतो की तुम्ही महाराष्ट्रात आलात, महाराष्ट्र लकी आहे. आता महाराष्ट्रातून तुम्ही उपराष्ट्रपती झालात, त्यामुळे महाराष्ट्र लकी आहे आणि महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून उपराष्ट्रपती पदाची शपथ घेत आहे म्हणून तुम्ही लकी आहात. सगळे उपस्थित होते, मात्र अजित पवार हे अनुपस्थित राहिले. NDA घटक पक्षांना निमंत्रण देण्यात आलं तरी का अजित पवार? अजित दादांच्या वतीने आपले प्रफुल्ल पटेल खासदार होते, तेही मला भेटले. त्यामुळे NDAचे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. NDA मध्ये करमत नाही का साहेब? ते फारसे अरे बाबा, त्यांचा काहीतरी रायगड मध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी होता. नाशिकमध्ये जगदीप धनखड पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. नाही, जगदीप धनखड देखील माजी उपराष्ट्रपती होते, त्यामुळे प्रोटोकॉल नुसार सगळे लोक त्या ठिकाणी होते. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की NDAला बहुमत मिळालं. इंडिया अलायन्स जे आहे त्यांना 300 मतं आणि CP राधाकृष्णनजी NDAच्या उमेदवारांना 452 मतं, 52 म्हणजे 152 मतांचा दणदणीत विजय या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. बाकी राज्यामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती होईल, हिंसाचार होईल, महाराष्ट्रामध्ये पण हिंसाचार होईल असं संजय राऊत म्हणतायत, उभाटाकडून म्हटलं जातं. खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण शेवटी देशाबद्दल प्रत्येकाला स्वाभिमान अभिमान असला पाहिजे. आणि हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.